नमस्कार, मी विनोद पाटील. साम टी व्हीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण एका महत्त्वाच्या विषयावर आता चर्चा करणार आहोत. हा जो मुद्दा आहे तो वर्षभर गाजला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे वर्ष ज्या मुद्द्यासाठी एक ऐतिहासिक ठरलं त्याच विषयासाठी हे वर्ष अवकाळा आणणारं सुद्धा ठरलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ते म्हणजे मराठी भाषेचा मुद्दा, मराठी शाळांचा मुद्दा. यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि याच वर्षी मराठी भाषेवर इतर भाषांचं अतिक्रमण सुरू झालं की काय अशी अवस्था एकंदरीत आपल्याला महाराष्ट्रात दिसून येते, हे मुंबईमध्ये दिसून येते. आणि त्याच बाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. जसं मी आता म्हटलो की हे वर्ष मराठी भाषेसाठी एक कलाटणी देणारं ठरलं आहे. ते म्हणजे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं की या महाराष्ट्र सरकारने एक नवीन धोरण आणलं, ते म्हणजे हिंदी सक्तीचं, ते पण प्राथमिक शाळेपासून. तर या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी वाटत आहेत का आपल्याला? विनोद, तुम्ही म्हणालात तसं गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काही दिवस अगोदर भारत सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. 2011 सालापासून महाराष्ट्राची ही मागणी प्रलंबित होती आणि गेल्या 13 वर्षामध्ये या सरकारने कोणत्याही प्रकारच्या नव्या भाषेला तशी मान्यता दिली नव्हती. लोकसभेमध्ये आत्ता जे सत्तेत आहेत त्यांचा दारुण पराभव झाला महाराष्ट्रामध्ये आणि विधानसभेमध्ये तशाच प्रकारची परिस्थिती होते की काय असं चित्र निर्माण झाल्यानंतर मग मराठी माणसांना एक गाजर जे दाखवण्यात आलं ते अभिजात मराठीचं आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे लोकांमध्ये अत्यानंद झाला की आपली भाषा अभिजात आहे, सातवाहन कालापासूनची आहे, 2,500 वर्षांपासूनचा इतिहास आहे. पण आम्ही काही भाषेच्या चळवळीतले लोक होतो आणि आहोत. आम्ही हे सातत्यानं लोकांना सांगत आलेलो आहोत की अभिजात भाषेचा दर्जा हे कुठल्याही सरकारनं दिला असता तरी ते थोतांडच आहे. याचं कारण भाषा किती जुनी आहे याच्यापेक्षा भाषेचं भवितव्य काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षी याच वेळेला लोकांना ते पटत नव्हतं. 1 वर्षामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अद्याप भारत सरकारकडनं 1 रुपयासुद्धा आपल्या भाषेसाठी मिळालेला नाही. हीच परिस्थिती इतरही भाषांची आहे. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आपली कॉलर टाईट झाली की अभिजात भाषांच्या यादीमध्ये आपण गेलो, आता आपल्याला 50 ठिकाणी आपली अध्यासनं उभी राहतील, आणखी कार्यक्रम होतील. अभिजात भाषेच्या दर्जामुळे 2 प्रकारच्या लोकांचा फायदा झाला. जे अभिजाततेच्या दर्जाबद्दलची भाषणं देत महाराष्ट्रभर हिंडत आहेत असे मोटिवेशनल स्पीकर टाईपचे जे लोक आहेत ते, आणि काही कवी, अशा 2 प्रकारच्या लोकांचा फायदा झाला. पण त्याच्या पलीकडे अभिजाततेतनं भाषेच्या समृद्धीसाठी लागणारी संस्थात्मक यंत्रणा उभी करणं हे ना महाराष्ट्र सरकारने केलं ना भारत सरकारने त्यासाठीचं पाठबळ दिलं. दुसरा जो मुद्दा तुम्ही सांगितलात की एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने हिंदीच्या सक्ती संबंधातला शासन निर्णय आणला, जूनमध्ये दुसरा शासन निर्णय आणला. सरकारने त्यासाठी जे कारण दिलं ते असं होतं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 3ऱ्या भाषेची सक्ती करण्यात आली आहे, राज्याचा जो शैक्षणिक आराखडा आहे त्याच्यामध्ये सक्ती करण्यात आली आहे. पण कागदोपत्री त्यांना हे कुठेही दाखवता आलं नाही, कारण ते नव्हतंच. त्यामुळे 2 महिने महाराष्ट्रातल्या नागरी समाजातल्या चळवळींनी, मराठी अभ्यास केंद्रासारख्या संस्थेच्या पुढाकाराने जे आंदोलन उभं केलं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष नंतरच्या टप्प्याला सामील झाले आणि अंतिमतः सरकारला 29 जूनला आपले दोन्ही शासन निर्णय मागे घेणं भाग पडलं. ज्या दिवशी सरकारने शासन निर्णय मागे घेतले त्याच दिवशी माध्यमांच्या प्रतिनिधींना आम्ही असं सांगितलं होतं की सरकार 2 पावलं मागे गेलंय, कारण सरकारला 4 पावलं पुढे जायचं आहे. त्यामुळे सरकारने नरेंद्र जाधवांची समिती नेमली. त्या समितीमध्ये जाधवांची नेमणूक जूनमध्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नेमणूक सप्टेंबरच्या अखेरीस झाली आहे. म्हणजे मधले 3 महिने लोक या समितीवर यायला देखील तयार नव्हते. आता त्या समितीने महाराष्ट्रभर दौरे केले. जाधव त्याला महादौरा असं म्हणतात. थोडं थांबवतो मी तुम्हाला. आपण समितीच्या एकंदरीत अहवाल आणि तो ज्या दिशेने जातोय, ते ज्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, त्यांची मतांतर आपल्या समोर आलेली आहे, त्याच्यावर आपण जाऊ. पण एक महत्त्वाचा मुद्दा हा की सरकारने नव्या शैक्षणिक धोरणानुसार ही भाषा इंट्रोड्यूस करायची ज्या काही हालचाली केल्या, पण त्याला एक सायंटिफिक बेस पण आहे. की असं म्हणतात की प्राथमिक अवस्थेत जेव्हा विद्यार्थी असतो तो जास्तीत जास्त भाषा ग्रास्प करण्याच्या मनस्थितीत असतो किंवा त्याची ती कपॅसिटी असते.
तर एक आणखी भाषा शिकला तर त्यात वावगं काय यात असं आहे की हे जे वाक्य तुम्ही मला सांगितलं ना, हे वाक्य सरकारने एप्रिल ते जून ह्या काळामध्ये नियमितपणे वापरलेलं आहे. लहानपणी मुलांना अनेक भाषा येतात असं आपल्याकडे एक ढोबळ म्हटलं जातं. भाषातज्ञ, शिक्षणशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांनी अभ्यासपूर्वक भारतात, महाराष्ट्रात, जगभरामध्येही सिद्ध केलं आहे की मुलं भाषा शिकतात तेव्हा पहिली भाषा कुठली शिकतात, ती शिकण्याचं वय काय आहे, दुसरी भाषा शिकण्याचं वय काय आहे, तिसरी भाषा शिकण्याचं वय काय आहे. आणि जर एकापेक्षा अधिक भाषा एकाच वेळेला तुम्ही सरमिसळ करून शिकवलं तर त्या 2 भाषांचं काय नुकसान होतं हे महाराष्ट्र सरकारच्या सुकाणू समितीमध्ये जे आहेत शालेय शिक्षण विभागाच्या, त्या रमेश पानसेंनी सांगितलंय. त्यानंतर गिरीश सामंतांनी सांगितलं, सुजाता पाटील, विनोदिनी काळगी, किशोर दरक, महेंद्र गणपुले, सुचिता पडळकर या सगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी म्हटले. म्हणजे असं नाही भाषेच्या चळवळीतले आम्ही कार्यकर्ते म्हणतो तसं नाही. म्हणजे तुमचं जे वाक्य जे असं खूप खूप वाहत सगळ्या समाजामधनं आलंय ते वाक्य जे त्याचा एक अर्थ असा आहे की मुलांनी अनेक भाषा शिकाव्यात, पण अनेक भाषा एकाच वेळेला भेळ खाल्ल्यासारख्या शिकायच्या नसतात. पहिली भाषा शिकला, तुम्ही आत्मसात केली आणि पहिली भाषा तुमची मातृभाषा आहे. उदाहरणार्थ आदिवासी समाजातल्या मुलांना मराठी ही पण त्यांची दुसरी भाषा आहे, त्यांची बोली पहिली आहे, मराठी दुसरी आहे, इंग्रजी तिसरी आहे आणि हिंदी आली असती तर ती चौथी झाली असती. म्हणजे नागरी समाजातल्या लोकांसाठी, शहरी भागातल्या लोकांना ती तिसरी भाषा ठरली असती, ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या लोकांना ती चौथी भाषा ठरली असती. त्यामुळे सरकारने हे जे युक्तिवाद केले होते की कितीही भाषा लोक शिकू शकतात, अशा प्रकारचा युक्तिवाद सरकारमधल्या मंत्र्यांनी केलाय ज्यांचं शैक्षणिक एक्सपर्टीज शून्य आहे. सरकारच्या बाजूने गेल्या 8-10 महिन्यामध्ये अशा प्रकारचा युक्तिवाद करणारा एकही तज्ज्ञ तुम्हाला सापडणार नाही, कारण डोकं ठिकाणावर असलेला कुठलाही तज्ज्ञ तशा प्रकारचा युक्तिवाद करणार नाही. दुसरा एक युक्तिवाद राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला तो म्हणजे आपल्या लोकांना भारतीय भाषा शिकायला नको, इंग्रजी भाषा शिकलेली त्यांना चालते आहे. आमचं त्याच्याबद्दलचं म्हणणं आहे की आम्ही जे सगळे भाषेच्या चळवळीतले लोक आहोत, आमची मुलं मराठीतनंच शिकलेली आहेत, त्यामुळे ते मराठी शिकलेत, भारतीय भाषा शिकलेली आहेत, त्यांची कन्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधनं शिकलेली आहे. त्यामुळे भारतीय भाषा शिकायच्या की शिकायच्या नाही हे तुम्ही लोकांवर सोपवून द्या. आणि हिंदी भाषा महाराष्ट्रातल्या लोकांनी शिकण्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात गायपट्ट्यातले जे लोक महाराष्ट्रात येत आहेत त्यांना नीट मराठी येणं अपेक्षित आहे. तिसरी भाषा जर शिकवायचीच असेल तर त्यांच्या राज्यामध्ये शिकवा, म्हणजे महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी येत नाही अशा प्रकारचं ते युक्तिवाद करणार नाही. याला जोडून मला असं वाटतं सर, एक प्रश्न आहे तो म्हणजे असं की मराठी भाषा ही आपली पहिली भाषा आहे. 6वी नंतर म्हणजे जेव्हा मी माध्यमिक शाळेत होतो तर मला वाटतं 5वी की 6वी नंतर हिंदी भाषा आम्हाला ओळख हिंदी भाषेची 5वी की 6वीला झाली. तर हे थोडंसं खाली आणलं तर यातनं कितपत म्हणजे याचा परिणाम होऊ शकतो? काय आहे विनोद की मराठी आणि इंग्रजी या 2 भाषांमध्ये काही साम्य आहे, काही वैधर्म्य आहे. म्हणजे या दोन्ही भाषांची लिपी सारखी आहे. आजही तुम्ही बँकांच्या व्यवहारांपासून दुकानांच्या पाट्यांपर्यंत सगळीकडे पाहिलं आणि तुम्ही लोकांना असं म्हणालात की हे तुम्ही मराठीत का नाही लिहिलं, तर लोक असं म्हणतात देवनागरीत आहे ना, मग तुम्हाला कळायला काय प्रॉब्लेम आहे. साधा रिक्षावाला सुद्धा तुम्हाला बोलताना त्याला मराठीतनं बोल असं सांगितल्यावर तो म्हणतो लेकिन आपको समजता आहे ना. म्हणजे हिंदी भाषक लोकांचं लिहिणं बोलणं असं आहे की ते गृहीत धरतात की एक लिपी असल्यामुळे मराठी लोकांसाठी काही वेगळं करण्याची गरजच नाहीये. आणि अशा 2 भाषा, जी हिंदी ही सांस्कृतिक दादागिरी करणारी भाषा आहे आणि या भाषेनं ब्रज, अवधी, बुंदेलखंडी, मगही, भोजपुरी ह्या तिथल्या सोबतच्या भाषा संपवलेल्या आहेत. मराठी का संपेल? कारण लिपी सारखी आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्तर भारतातनं महाराष्ट्र स्थलांतर आहे. त्यामुळे 1ली ते 4थी पुढची 10 वर्ष जर मुलं या 2 भाषा एकाच वेळेला शिकायला लागली तर आता सुद्धा तुम्ही वृत्तवाहिनी म्हणजे चॅनल्सवरच्या मालिकांमध्ये तुम्ही बघाल की अनेक पात्र असं म्हणतात की मी तुझी मदत करतो. आता मी तुझी मदत करतो हे हिंदीतल्या मैं तेरी मदत करता हूंचं रूपांतर आहे. पण लोकांना म्हणजे मालिका लिहिणाऱ्यांना आणि मालिकेत बोलणाऱ्या लोकांना आपण हे हिंदी वाक्य बोलतो आहोत, हिंदी धाटणीचं वाक्य बोलतो आहोत हे अजिबात कळत नाही. याचं कारण ते वाक्य जवळपास लोकांनी मराठी करून टाकलं आहे. याचा अर्थ असा आहे की खूप लोकांनी बोलली गेलेली भाषा आणि तुलनेनं कमी लोकांनी बोललेली भाषा याच्यात मराठीचं 10 वर्षांनी नुकसान होईल. आजच कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये. पण सर तुम्हाला असं का वाटतं नुकसान होईल? कारण भाषा ही प्रवाही असते, असं त्याच्यात आदान प्रदान व्हायला पाहिजे, कसं आहे?
समृद्ध होत जाते असं म्हटलं जातं. असं आहे विनोद. आदान प्रदान म्हणजे काय, आपल्याकडे हा युक्तिवाद महाराष्ट्र टाइम्सच्या लोकांनी म्हणजे एका वर्तमानपत्रातल्या लोकांनी काही वर्षांपूर्वी वापरलाय की आपण इंग्रजी शब्द का नाही वापरायचे, तरुण पिढीला आपल्याला इंग्रजी शब्द सांगता आले पाहिजे, कनेक्ट वाढला पाहिजे. म्हणून आता सगळ्या वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांची नावं पण जवळपास अर्धी इंग्रजी झालेली आहेत आणि अनेक मराठी वर्तमानपत्रांमध्ये क्रियापद मराठी आहेत, बाकीचं वाक्य इंग्रजी आहे. याला तुम्ही काय म्हणाल, हे आदान प्रदान नाहीये, हे नुसतं आदान आहे. जर मराठी वर्तमानपत्रामध्ये इंग्रजी शब्द एवढे प्रचंड प्रमाणात आहे तर इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही मराठी शब्द पाहिलेत का? असं होत नाही, कारण जी प्रबळ भाषा आहे ती दुबळी भाषा स्वीकारतच नाही. त्यामुळे हिंदी आणि मराठीच्या बाबतीमध्ये हिंदी ही जास्त लोकांकडनं बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळे हिंदीने जसं गायपट्ट्यातल्या इतर भाषांना गिळंकृत केलं, आजच कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये मराठी आणि गुजराती विद्यार्थी इंग्रजी जमत नाही आणि मातृभाषेतनं बोलू दिलं जात नाही म्हणून हिंदीत बोलतात. म्हणजे हळूहळू लोक आडनावाने मराठी आणि वर्तनाने हिंदी भाषक अशा प्रकारचा होण्याचा धोका आहे. 10 वर्षांनी मराठी ही हिंदीची पोटभाषा होईल, हा त्यातला सगळ्यात मोठा धोका आहे. सर, तुम्ही याच्यात 2 गोष्ट उद्धृत झाल्या. एक म्हणजे की हिंदी भाषा इतर भाषांना गिळंकृत करते, म्हणजे भाषिक अतिक्रमण झालं मराठीवर हिंदीचं, आणि काही सांस्कृतिक सुद्धा अतिक्रमण त्या निमित्ताने होऊ पाहतंय. पण याला काही राजकीय अँगल आहे का? म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही कसं पाहतात? म्हणजे महाराष्ट्र सरकार हिंदी भाषेबाबत आग्रही आहे की तिसरी भाषा हिंदी ही प्राथमिक शाळेपासून आपण लागू करायला हवी, तर याच्यात केवळ सांस्कृतिक आणि भाषिक एवढंच आहे की त्याच्या पलीकडे? ह्याच्या मागे विनोद राजकीय पण आहे, राजकीय प्राधान्य नाही. कारण आत्ता ज्यांच्याकडे या राज्यामध्ये पाशवी बहुमत आहे त्या मंडळींचं एकूण जे सांस्कृतिक नॅरेटिव्ह आहे ते हिंदी हिंदू हिंदुस्थानचं आहे. एक देश, एक भाषा, एक संस्कृती, एक धर्म. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याकडे ज्यांना इथून पुढे जाऊन देशाचं नेतृत्व करायचं आहे त्यांना हिंदी पट्ट्यातल्या लोकांकडनं ॲक्सेप्टन्स फार हवा आहे आणि कधी ना कधीतरी दिल्लीच्या पातळीवर व्हेकन्सी होणार आहे. त्या व्हेकन्सीची जागा भरायची तर तुम्हाला उत्तर भारतातल्या लोकांकडनं स्वीकारलं जाणं जर गरजेचं असेल तर मग आम्ही उत्तर भारतातल्या लोकांना काय करतो, त्यांच्यासाठी खूप गाड्या सोडतो. त्यांना आम्ही त्यांच्या राज्यामध्ये जाऊन सांगतो की यंदा नाही पण पुढच्या वर्षी छठ पूजेला या, तुमच्यासाठी वाटेल तितकी निर्माल्याचे स्टॉल आम्ही लावतो. म्हणजे गणपतीच्या विसर्जनासाठी जेवढे निर्माल्याचे कलश किंवा लावले गेले, तलाव बनवले गेले, त्यापेक्षा जास्त निर्माल्याचे तलाव छठ पूजेसाठी बनवले गेले. जणू काही छठ पूजा हा महाराष्ट्राचा राष्ट्रीय उत्सव आहे. हे जे आहे ना, हे त्यातलं राजकारण आहे. हे राजकारण काय आहे तर उत्तर भारतातल्या लोकांना आता असं लक्षात आलंय की त्यांच्या राज्याच्या अविकसित असण्याचा त्यांना फायदा होतोय. त्यांच्या राज्यात त्यांचं राज्य आहेच, कंट्रोल आहेच, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात, गोव्यासारख्या राज्यामध्ये जी मराठी भाषकांची राज्य आहेत, कोकणी भाषकांची राज्य आहेत, या राज्यामध्ये सुद्धा स्वतःचे मतदारसंघ त्यांना बनवणं शक्य आहे. आणि ते जर करायचं तर महाराष्ट्राची भाषिक अस्मिता ठेचली गेली आणि मराठी लोकांना तुम्ही मराठी नाही आहात, तुम्ही हिंदूच आहात असं वारंवार आग्रहाने सांगता आलं तर हे हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन पसरवता येईल. प्राथमिक शाळेपासूनची सक्ती, छटपूजा आणि सर्व पातळ्यांवरचं गायपट्ट्याचं राजकारणाचं अनुकरण हे त्या व्यापक राजकीय कृतीचा भाग आहे. सर, आता आपण समितीच्या अहवालाकडे येऊयात जो अजून सादर व्हायचा आहे सरकारसमोर. परंतु जर तो अहवाल हिंदीच्या बाजूने, म्हणजे सरकार जे धोरण राबवू पाहत आहे त्या बाजूने जर आलं तर तुमची भूमिका काय असेल तुमची? म्हणजे हिंदी जर लागू करायची ठरली पुढच्या वार्षिक म्हणजे पुढच्या शैक्षणिक वर्षापासून, असं तुमची भूमिका असं आहे विनोद की आम्ही सरकारला हे स्पष्ट केलं होतं की तुमच्याकडनं ही समिती गरजेची नाहीये. कारण सरकार जनतेने अत्यंत निसंदिग्ध शब्दामध्ये तिसरी भाषा नको असा कौल दिलेला असताना केवळ सत्तेत असलेल्या 1-2 माणसांच्या इगोच्या समर्थनासाठी ती समिती नेमली गेली आहे. आम्ही नरेंद्र जाधवांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पहिली गोष्ट जी करणार आहोत ती म्हणजे गेल्या 6 महिन्यात नरेंद्र जाधवांच्या समितीवर सरकारने किती पैसा खर्च केला, महाराष्ट्राचा जो काही त्यांचा सुखसंवाद, जो काही दौरा झाला, सरकारच्या खर्चाने पर्यटन झालं, त्याचा सगळा खर्च आम्ही लोकांच्या समोर मांडणार आहोत. आता नरेंद्र जाधवांच्या समितीसमोर आम्ही मुंबईत भेट घेतली त्यांची आणि ही पुस्तिका आम्ही त्यांना दिली.
पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला विरोध करणारं त्यांचं जे महाराष्ट्रद्रोही राजकारण आहे ते आम्ही एक्सपोज केलं आणि आम्ही त्यांना हे म्हटलं आहे की मुळामध्ये तुमच्या समितीची गरज नव्हती आणि तुम्ही महाराष्ट्रात फिरताय आणि कोणाला मतं विचारताय? 7वी आणि 8वीतल्या मुलांना मतं विचारताय. ज्या मुलांना वैकल्पिक हा शब्द उच्चारता येत नाहीये त्या मुलांना तुम्ही विकल्प काय असावा असं विचारताय आणि जाधव अत्यंत एखाद्या शहाण्या मुलासारख्या सगळ्या नोंदी घेत आहेत. त्यांना हे मी कार्यक्रमात विचारलेलं आहे की तुम्ही लोकांच्या ज्या प्रतिक्रिया लिहून घेताय या प्रतिक्रियांचं संकलन करून महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेपैकी तुम्ही ज्या 2000 लोकांना भेटला असाल त्या 2000 लोकांची मतं प्रातिनिधिक आहेत की नाही हे ठरवण्याची तुमची संशोधन पद्धती काय आहे? याचं उत्तर जाधवांकडे नव्हतं. अगदी सुरुवातीला जाधवांनी ज्या मुलाखती दिल्या त्याच्यात मी नवं शैक्षणिक धोरण आणेन वगैरे असं सांगून त्यांनी स्वप्रसिद्धीची पुरेशी सोय केली होती. पण महाराष्ट्रात सगळीकडे फिरल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलंय की लोकांचा सर्व पातळीवर हिंदीला विरोध आहे. इतका विरोध आहे की हिंदी कोणत्याही पद्धतीने लादण्याचा प्रयत्न शासनाने केला तर प्राथमिक शिक्षणातनं हिंदी हद्दपार व्हावी इथपर्यंत टोकाची तमिळनाडूसारखी भूमिका महाराष्ट्रातल्या अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये सुद्धा लोकांच्या मनात वाढताना दिसते. त्यामुळे नरेंद्र जाधव शेवटच्या काही सभांमध्ये असं म्हणले की आम्ही काही सक्ती करणार नाही. आमची ही जी पुस्तिका आहे त्या पुस्तिकेवर पण त्यांचा खूप राग होता कारण त्यांना अशा प्रकारच्या विरोधी मतांना मतं ऐकण्याची सवय नव्हती. आम्ही ही पुस्तिका त्यांना दिली आहे. महाराष्ट्रभरामध्ये लोक काय विचार करतायत हे त्यांच्या समितीला कळावं म्हणून दिलंय. आम्हाला असं वाटतं की कॉमन सेन्स वापरून त्यांची समिती या प्रकारचा निर्णय चुकीचा घेणार नाही आणि आम्ही त्याच बैठकीमध्ये त्यांना हे सांगितलंय. शासनाच्या 2 अन्याय्य शासन निर्णयांची आम्ही प्रतिकात्मक होळी केली होती. तुम्ही जर हिंदी सक्तीचा निर्णय घेतलात तर तीच गोष्ट आम्हाला तुमच्या अहवालांच्या बाबतीत पण करावी लागेल. जाधवांचा अहवाल आला, त्याचा अभ्यास केला आणि आम्हाला असं लक्षात आलं की महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या मराठी शिक्षणाच्या विरोधात जाणारा अहवाल जाधवांनी दिला आहे तर त्यांच्या अहवालाची सरकारच्या शासन निर्णयांप्रमाणेच गत होईल हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. बरं, आपण आता भाषेवर भरपूर म्हणजे आपली चर्चा झाली. आपण एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात जो भाषेकडनं शाळेकडे जातो आणि मुंबईत फार आता कळीचा ठरू पाहतोय तो म्हणजे की मराठी शाळा महापालिकेच्या. तर आता एक अशी चर्चा किंवा असे काही अहवाल समोर येत आहेत आणि अनेक ठिकाणी पालकांच्या पण तक्रारी आहेत. माहीमची शाळा असेल महापालिकेची मराठी आणि अनेक ठिकाणी की या शाळांच्या ज्या इमारती आहेत तर त्या धोकादायक आहेत म्हणून त्या पाडल्या जाणार आहेत. पण त्यांच्या बदल्यात तिथं नवीन इमारती बांधून मराठी शाळा सुरू राहणार आहेत की नाही याबाबत सगळीकडे बऱ्यापैकी संभ्रम आहे. तर हे नेमकं प्रकरण काय आहे आणि याच्यावर तुम्ही कसा तोडगा काढणार आहेत आणि कशी याच्यावर संघर्ष काय सुरू आहे? आता बघा विनोद, आम्ही माहीमच्या शाळेचं उदाहरण तुम्ही दिलं. माहीमच्या शाळेचं उदाहरण हे असं एकटं दुकटं उदाहरण नाही आहे. माहीमच्या शाळेचं जसं घडतंय तसं टागोरनगरला घडतंय, तसं भांडूपला घडतंय. परळमध्ये एक ठिकाणी एक मोठा टॉवर लोढाचा उभा राहिला आहे त्याच्यामध्ये 4च खोल्या पार्किंग लॉटच्या 4 खोल्यांची जागा पार्किंग लॉटमध्ये मराठी शाळेला देण्यात आली आहे. माहीममध्येच कापड बाजारच्या प्लॉटवर जे टॉवर उभे राहिलेत तिथल्या 40 आणि 24 मजल्याच्या टॉवरमधल्या 10-11 खोल्या शाळेसाठी देण्यात आलेल्या आहेत. ज्या माहीमच्या न्यू माहीम स्कूलच्या बाबतीत आम्ही बोलतोय त्याच रोडवर मोरी रोडवर एक शाळा ह्यांनी 4 वर्षापूर्वी पाडून टाकली. ती शाळा पाडून टाकली आणि आत्ता म्हणजे आम्ही महापालिकेच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर अचानक महानगरपालिकेला आणि पालिकेच्या आयुक्तांना जाग आली आहे की अरे आपण 4 वर्षापूर्वी पाडून ठेवली इमारत आणि ती पुन्हा बांधलीच नाही. कारण त्यांनी जर ती इमारत पुन्हा बांधायला घेतली असती तर आत्ता ही जी शाळा त्यांना धोकादायक वाटते आहे. आता ती धोकादायक का वाटते? त्यांची ही शाळा जी आहे ती शाळा त्यांनी 2017 दुरुस्त केली आहे. काल आम्ही जी उत्तर विभागाच्या ज्या प्रशासकीय अधिकारी आहेत स्नेहलता डुंबरे त्यांच्याकडे जाऊन कागदपत्र घेऊन आम्ही त्यांच्याशी बोललो आणि आम्ही त्यांना म्हटलं की 2017 साली जर तुमच्या लोकांनी शाळा दुरुस्त केली असेल आणि 2025 ती धोकादायक झाली असेल तर तुमचे लोक काय लायकीचं काम करतात हे पण तुम्ही बघायला पाहिजे. आता हे त्यांना माहीत आहे पण त्या व्यवस्थेमध्ये काम करतात त्यामुळे स्वाभाविकपणे हे काम गचाळ आहे असं म्हणण्याचं धाडस त्यांनी दाखवावं अशी त्यांच्याकडनं अजिबात अपेक्षा नाही. आता काय झालं 24 साली या लोकांनी ही बिल्डिंग पेंटॅकल नावाच्या कंपनीकडनं C1 कॅटेगरीमध्ये म्हणजे धोकादायक कॅटेगरीमध्ये घेतली.
त्यानंतर तिथे प्रणाली राऊत आणि गिरीश राऊत हे कार्यकर्ता जोडपं आहे, पर्यावरणाच्या चळवळीत काम करणारं आणि मैदानं वाचवा, बागा वाचवा यासाठी काम करणारं. त्यांनी या शाळेसाठीच्या आंदोलनाला सुरुवात केली. ते आम्हाला अप्रोच झाले. मग मी आणि चिन्मयी सुमित आम्ही जाऊन त्या शाळेमध्ये गेलो. तर तिथे यांनी त्या ती जी शाळा हलवली आहे त्या शाळेचा मुख्याध्यापक यांनी तिथे इन्चार्ज ठेवला आहे. त्याचं काम काय आहे, कोणीही त्या शाळेमध्ये फिरूच नये. आणि तो आम्हाला असं म्हणाला, तिकडे ठाकरे नावाचा मनुष्य आहे, तो आम्हाला म्हणला ह्या शाळेत तुम्ही येऊ नका, ही बिल्डिंग पडणार आहे. तर आम्ही त्याला असं म्हटलं की जर बिल्डिंग पडणार असेल तर ती तुमच्याही डोक्यावर पडू शकते आणि आमच्याही डोक्यावर पडू शकते. तुम्ही आमच्यापेक्षा जास्त काळ ह्या बिल्डिंगमध्ये आहात. म्हणजे असं आहे का की आम्ही आलो की पडेल आणि तुम्ही आलात की पडणार नाहीये. तर त्याच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. त्यानंतर आम्ही मेहेंदळे शशांक मेहेंदळे नावाच्या एका प्रथितयश आर्किटेक्टकडनं महापालिकेला पुन्हा सर्वेक्षण करायला सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की इमारतीची डागडुजी करून इमारत वाचवता येणं शक्य आहे. त्यासाठी 6 महिने इमारत मोकळी करून दुरुस्त करून घ्यावी आणि पुन्हा मुलांना त्यांच्या जागेवर आणता येईल. म्हणजे आता जर यांनी काम सुरू केलं तर जूनमध्ये, आता ह्यांनी मुलांना हाकलूनच दिलंय. यांनी काय केलंय, 3-4 वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळांमध्ये मुलं पाठवून दिली. आता काल आम्ही त्या डुंबरेबाईंशी बोललो तेव्हा त्या काय म्हणाल्या की आम्ही पालकांना चॉईस दिला होता, तुम्ही इथे जा, तुम्ही तिथे जा. प्रश्न असा आहे की तुम्ही पालकांना असे चॉईसेस दिलेत की मुलीची शाळा एका ठिकाणी, मुलाची शाळा दुसऱ्या ठिकाणी. आत्ता आम्ही 2 पालकांना, एक हिंदू पालक आणि मुसलमान पालक, हे अशा पद्धतीचं वर्णन करायला मला आवडत नाही, पण हे मी का सांगतो, मुस्लिम पालकाची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतायत. आपल्याकडे सर्वसाधारणपणे लोकांची जी धारणा आहे की मुसलमानांची मुलं उर्दूतच शिकतात, ही आग्रहाने आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालणाऱ्या त्या बाई आहेत आणि त्या घरकाम करणाऱ्या आहेत, दोन्ही स्त्रिया. त्यांना आपल्या मुलांना एक वेळा शाळेत सोडायला 1.5 तास लागतो. म्हणजे 1.5 तास एकदा जाऊन येणं, 1.5 तास पुन्हा आणायला जाणं, 3 तास त्यांचे फक्त मुलांना शाळेत आणण्यासाठी जातात. आणि मुलं, आणि त्या चालत जायला लागतं कारण भाडं परवडत नाही. ही मुलं आठवड्यातली 2 ते 3 दिवस आजारी पडत आहेत. आता ही अशा पद्धतीनं जेव्हा मुलं आजारी पडतात, तिथे शाळा बदलल्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त मुलं शाळाबाह्य झाली आहेत. आणि आम्ही ज्या वेळेला पालकांच्या बैठका घेतो, पालक जेव्हा आम्हाला भेटतात, त्यावेळेला शिक्षण विभागातले लोक त्यांना दम देऊन सांगतात की कोणत्याही कारणाने यांना भेटता कामा नये. हे काल आम्ही डुंबरेबाईने ह्याचा जाब विचारलेला आहे. म्हणजे या सगळ्या लोकांच्या डोक्यात असं पक्क आहे की एकदा वरून आदेश आले की ते आपण अंधभक्ताप्रमाणे पाळायचे आणि ती शाळा आता पाडून टाकायची आहे. अशा प्रकारचा आदेश 10 ऑक्टोबरला झालेल्या यांच्या बैठकीत त्यांनी दिलाय, जो आम्ही कोर्टात चॅलेंज करणार आहोत. पण सर, असं म्हणतात की महापालिकेच्या शाळेतल्या पटावरची संख्या कमी होत चालली आहे. एका बाजूला ह्या इमारती धोकादायक आहेत असं दाखवलं ते. तर मग हे म्हणजे ह्या शाळा खरंच आजारी आहेत की आजारी पाडल्या जात आहेत, म्हणजे हे नेमकं काय आहे गणित, हे काय माहिती. आणि दुसरी गोष्ट त्याला जोडून एक की मराठीचा बाणा दाखवणारे, मराठीच्या मुद्द्यावर भांडणारे जे राजकीय पक्ष आहेत कथित, तर ते या शाळांच्या मुद्द्यावर तेवढे अग्रेसिव्ह होताना दिसत नाही. हे दोन्ही तुम्ही चांगल्या गोष्टी विचारल्या विनोद. एक म्हणजे कसं आहे, जसं ह्या लोकांनी गिरण्या आजारी पाडल्या ना, म्हणजे 81-82 साली दत्ता सामंतांनी संप केला आणि तो संप एका अर्थाने मालकांच्या पथ्यावर पडला. मग ह्या लोकांनी गिरण्या आजारी पाडल्या, त्या जमिनींच्या खोट्या वर्गवाऱ्या केल्या आणि अंतिमतः तिथे मॉल उभे राहिले. गिरण्यांच्या जागेचं रिअल इस्टेटमध्ये रूपांतर करून ज्या प्रकारचं एक भूमाफियाचं जग निर्माण झालं, त्याचा पुढचा टप्पा मराठी शाळांच्या जागेचा आहे. आता शाळा आजारी का पाडायच्या, कारण शाळा आजारी पाडल्या की 5 किंवा 6 मजल्याची 7 मजल्याची शाळा आहे आपल्याकडे. ती शाळा आता माहीमसारख्या ठिकाणी, कुलाब्यासारख्या ठिकाणी, घाटकोपरसारख्या ठिकाणी, अशा ठिकाणी तुम्ही 50 मजल्याच्या इमारती उभ्या करू शकता. आणि आता महानगरपालिकेचं एक धोरण आहे की त्यांच्या तथाकथित ज्या चकचकीत शाळा आहेत, त्या चकचकीत शाळांमध्ये निवासी जागा पण आहेत, व्यापारी जागा पण आहेत आणि मध्ये शाळा पण आहे. म्हणजे दुकानाचे गाळे पण आहेत, लोकांचे फ्लॅट पण आहेत आणि त्याच्यामध्ये कुठेतरी असं लोकलज्जेस्तव काही वर्ग पण यांनी ठेवलेत. आमचा आग्रह आहे की महानगरपालिकेमध्ये ज्यांची कोणाची सत्ता निवडणुका झाल्यानंतर येईल, त्यांनी हे शिक्षण विरोधी अशा प्रकारचं महापालिकेचं धोरण तात्काळ बदललं पाहिजे. कारण रिअल इस्टेट माफिया अत्यंत वेगाने मराठी माध्यमाच्या आणि प्रादेशिक भाषांच्या शाळा ताब्यात घेतोय. तुम्ही जो विनोद पटाचा मुद्दा मांडलात, त्या पटाच्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये असं आहे की मराठी माध्यमाच्या किंवा प्रादेशिक माध्यमातल्या
शाळांची अवस्था जर तुम्ही स्वच्छ ठेवली, तिथल्या शिक्षकांना, जसं इतर शाळांमधल्या शिक्षकांना तुम्ही शिक्षणबाह्य कामं देत नाही, अध्यापनबाह्य कामं देत नाही, तसं जर तुम्ही दिलं नाही तर ते शिक्षक उपलब्ध राहतील मुलांना आणि पट जो आता घरंगळतो तशा प्रकारचा पट घरंगळणार नाही. दुसरं जे मी सातत्यानं आम्ही गेली काही वर्ष विशेषतः आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मंडळीनं सांगतो की त्यांनी मुंबई पब्लिक स्कूल असं रूपांतर केलं, SSC बोर्डाच्या शाळांचं CBSE बोर्डात केलं. तेव्हाही आम्ही त्यांना म्हटलं होतं की तुम्हाला CBSE बोर्डाच्या शाळा कराव्याशा वाटतात, ICSE कराव्याशा वाटतात. पंजाबमध्ये CBSEची शाळा पंजाबी माध्यमाची आहे, उत्तर भारतामध्ये CBSEची शाळा हिंदी माध्यमाची आहे, मग महाराष्ट्रात CBSEची शाळा मराठी माध्यमाची का असत नाही? तुम्हाला जर वेगळं बोर्ड हवं आहे तर माध्यमांतर करून वेगळं बोर्ड तुम्ही घेता कामा नये. पण तशा प्रकारचा आग्रह आपल्याकडे दिसत नाही. त्यामुळे मराठी शाळांमध्ये एकीकडे पट घसरणं आणि दुसरीकडे रिअल इस्टेट माफियाने ती ताब्यात घेणं असं घडतंय. तुमच्या प्रश्नाचा तो दुसरा भाग आहे की आपले मराठीवादी पक्ष किंवा एकूण आपले पक्ष याबद्दल का बोलत नाहीत. ते न बोलण्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या बहुतांश राजकीय पक्षातल्या कोणाचीही मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलेली नाहीत. महापालिकेच्या सोडा, जिल्हा परिषदेच्या सोडा, अनुदानित मराठी शाळा सोडा, बहुतांश ठिकाणी यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटच्या, बॉम्बे स्कॉटिश, CBSE शाळांमध्ये शिकलेली आहेत आणि यातल्या अनेक लोकांनी शिक्षणक्रमातच मराठी घेतलेलं नाही आहे. त्यामुळे यांना जसा आम्हाला कार्यकर्ते म्हणून एक नैतिक अधिकार आहे, कारण आमची मुलं आम्ही आग्रहानं मराठी माध्यमात शिकवली आहेत, त्या प्रकारचा नैतिक अधिकार यांना नाही. आणि दुसरं म्हणजे यांची जी एक इकोसिस्टीम, एक परिसंस्था, वैचारिक परिसंस्था तयार झाली आहे, त्याच्यामध्ये चटपटीत इंग्रजी बोलण्याच्या पलीकडे ज्ञान नावाची काही गोष्ट असते हे यांच्यापर्यंत पोचलेलं नाही. त्यामुळे आपल्याकडे सगळे राजकीय पक्ष, फक्त सेना मनसे नाही, आपल्याकडे सगळे राजकीय पक्ष जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की चांगलं शिक्षण दिलं पाहिजे आणि चांगलं शिक्षण हे मातृभाषेतनं इंग्रजी आणि तंत्रज्ञानासह मिळणारं शिक्षण असू शकतं. यासाठी जो काही एक आत्मविश्वास लोकप्रतिनिधींना लागतो, राजकीय वर्गाला लागतो, प्रशासकांना लागतो, तो शून्य आपल्याकडे असल्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते जो रेटा लावतील तो त्यांच्या 100च्या तुलनेत आमचा 2चाच रेटा आहे. तर तेवढ्या रेट्यानंच गोष्टी फक्त आम्हाला सरकवता येतात. पण त्यांची भूमिका बदलली आणि धोरणात्मक बदल झाले तर मराठी शाळांमधलं शिक्षण कूच बदलण्याची शक्यता आहे. सर, शेवटचा प्रश्न. सध्याचं जे विद्यमान केंद्र सरकार आहे तर त्यांचं एक धोरण बघितलं भाषेबाबतचं तर त्यांचा इंग्रजी विरोध दिसतो. म्हणजे अमित शहा यांच्या अनेक वक्तव्यांमधनं हे समोर येतं की आपण आपल्या ज्या देशी भाषा आहेत, आपल्या ज्या प्रादेशिक भाषा आहेत त्यांना प्रमोट करायला हवं, त्याच्यातनं शिक्षण द्यायला हवं. हे एका बाजूला सुरू असताना त्याच विचारांचं सरकार राज्यात आहे, मात्र त्यांच्या एकंदरीत धोरणात हे काही दिसून येत नाही. म्हणजे मराठी शाळांचा जर मुद्दा आपण घेतला, मुंबईतल्या महापालिकेच्या मराठी शाळा, तर त्यांच्यासाठी सरकार काही वेगळं धोरण किंवा त्यांना जगवण्यासाठी काही वेगळी पाऊल, वेगळा निधी, वेगळ्या तरतुदी असं काही होताना दिसत नाही. तर हे नेमकं काय? म्हणजे एक असं आहे विनोद की शिक्षणावर जेवढा पैसा सरकारने खर्च करायला पाहिजे एकूण निधीच्या 6% तेवढा काय आपल्याकडे होत नाही. अमित शहांचा जो उल्लेख तुम्ही केलात की त्यांचा इंग्रजीला विरोध आहे, इंग्रजी हे सांस्कृतिक जागतिकीकरणाचं हत्यार आहे, वाहक आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण मध्यंतरी पंतप्रधानही म्हणाले की मेकॉलेचा आपल्याला विरोध केला पाहिजे. मेकॉलेला म्हणजे इंग्रजी हे गुलामीचं प्रतीक आहे हो, असंच म्हणतात. असं आहे की आज जे सत्तेत आहेत त्यांचे जे सर्वात मोठे वैचारिक पाठीराखे आहेत ते सिलिकॉन व्हॅलीत आहेत. त्यामुळे इंग्रजी शिकणारा एक मोठा वर्ग यांचा वैचारिक पाठीराखा आहे. तुम्ही वेगवेगळी सोशल मीडिया हँडल जरी पाहिलीत तरी ज्या पद्धतीनं इंग्रजी शिकलेली मंडळी यांची पाठराखण अत्यंत विवेकशून्य पद्धतीने करतात ते पाहिलं तुम्ही, तर तसा काही यांच्या पाठीराख्यांचा इंग्रजीला विरोध आहे असं नाही. आणि इंग्रजीला विरोध करणं हे एक राजकीय धोरण म्हणून योग्यही आहे. पण ते कधी योग्य आहे? जर भारतातल्या सर्व भाषांना तुम्ही लेवल प्लेइंग फील्ड देणार असाल, एकत्र स्पर्धा करण्याची संधी देणार असाल, पण जर तुम्ही इंग्रजीच्या जागतिक वसाहतवादाची जागा हिंदीच्या देशांतर्गत वसाहतवादाला घ्यायला लावणार असाल तर त्यात मराठीचं काहीच हित नाही आहे. त्यामुळे आपल्याला आग्रह जर धरायचा तर केवळ हिंदीच्या विकासापेक्षा, केवळ इंग्रजीच्या विकासापेक्षा सर्व भारतीय भाषांच्या विकासाचा धरला पाहिजे.
आणि त्या अनुषंगाने विनोद मला एक सांगायला आपल्याला आवडेल की आम्ही मगाशी जो मराठी शाळांचा तुम्ही मुद्दा मांडलात, आम्हाला असं वाटतं की मराठी शाळांच्या बाबतीमध्ये विद्यापीठीय चर्चा, शासनाशी चर्चा, अनौपचारिक गप्पा, विचारमंथन, चिंतन हे सगळं खूप झालं आहे. त्यामुळे येत्या रविवारी आम्ही 14 डिसेंबरला मुंबईमध्ये मराठी शाळांची परिषद महाराष्ट्रभरातल्या सर्व ठिकाणच्या लोकांच्यासाठी घेतो आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात जिथे कुठे मराठी शाळा बंद करणं, त्यांच्या जमिनी ताब्यात घेणं, त्यांचं माध्यम बदलणं, त्या शाळा ठरवून आजारी पाडणं हे संस्थाचालकांकडनं, मुख्याध्यापकांकडनं, शिक्षकांकडनं, राजकीय पुढाऱ्यांकडनं, प्रशासकांकडनं, ज्यांच्या कोणाकडनं घडत असेल त्या सगळ्याला विरोध करणारी अशा स्वरूपाची परिषद, ज्यातनं रस्त्यावरचं आंदोलन उभं राहील आणि हे आंदोलन 4 भिंतीच्या पलीकडे जाईल, अशा प्रकारचं आंदोलन आम्ही शाळेसाठी यासाठी उभं करायचं आहे की मराठी शाळा हा मराठी भाषेचा, मराठी भाषा हा मराठी माणसाचा आणि मराठी माणूस हा मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्माचा पाया आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे 14 डिसेंबरच्या या मराठी शाळा परिषदेचं सामच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी मुंबईत शिवाजी मंदिरमध्ये होणाऱ्या या बैठकीसाठी आवर्जून यावं आणि हा लढा सगळ्यांचा आहे असं समजून यशस्वी करावा. सर, तुमच्या मराठी भाषेसाठीचा संघर्ष आणि मराठी शाळांसाठीचं जे तुमचं आंदोलन आहे, या सगळ्यांना सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुम्ही आमच्याशी या विषयावर सखोल चर्चा केली, विश्लेषण केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.